आणि आता बातमी येते मनसेच्या गोटातनं, कारण मनसेचं बोरिवलीमध्ये प्रशिक्षण शिबिर होतं कार्यकर्त्यांसाठी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र राज ठाकरे शिबिरासाठी आले, पण त्यांनी फार काही बोलायचं टाळलं. आपण फक्त 2 मिनिटांसाठी आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जे काही बोलायचे ते 4 तारखेच्या सभेत बोलू असंही ते म्हणाले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नका अशी कार्यकर्त्यांना त्यांनी सूचना केली आहे. राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा ही पुन्हा एकदा जोर धरताना बघायला मिळालेली होती. मात्र यावर राज ठाकरे यांनी बोलणं टाळलंय. 2-2 तास तेच बोलायचं त्यापेक्षा तुम्ही 4 तारखेला येऊन ऐका बरं का. तोपर्यंत जरा माझी तब्येत पण थोडीशी काही नरम बिरम नाही, पण सर्दी खोकला आहे. शंका निर्माण करायच्या ऐवजी शिंका जास्ती निर्माण करतोय मी आता. आणि या सगळ्याबद्दल आता विजय साळवी यांच्याकडून अधिक जाणून घेऊ. विजय, जसं आपण म्हटलं की उत्सुकता होती राज ठाकरे नेमकं काय बोलणार, पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर अजूनही क्लॅरिटी नाहीये. राज ठाकरेंनी अजूनही पत्ते ओपन केलेले नाहीत. नेमकं मनात काय चाललंय त्यांच्या युतीबद्दल? अश्विन, खरं तर बोरिवलीचा जो मेळावा होता तो फक्त शाखाध्यक्ष आणि पश्चिम उपनगरातल्या नेत्यांपुरता मर्यादित होता. पण आजच्या घडीला राज ठाकरे यांनी जे मराठी विजय मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंबरोबर त्यांनी व्यासपीठ शेअर केलं, त्यानंतर उद्धव ठाकरेंची वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या. ही जी 2 पावलं त्यांनी टाकली आहेत ना, त्यामुळे राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय करणार याच्याविषयी खूप मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा असला तरी राज ठाकरे आज काय बोलणार याविषयी उत्सुकता होती. पण त्यांना सर्दी झाल्यामुळे ते म्हणाले की मला शिंका जास्ती येत आहेत, त्यामुळे शिंकांपेक्षा कदाचित आत्ता मी जर काही बोललो किंवा नाही बोललो तर शंका जास्ती घेण्यात येतील अशी एक कोटी केली आणि त्यांनी उत्सुकता अधिक ताणून धरली. ज्या शब्दात तू सांगितलंस की राज ठाकरे हे सध्या पत्ते ओपन करत नाहीयेत, तर होय पत्ते अतिशय जवळ घेऊन खेळतात, पण हुकमाचा पत्ता आहे ना, जो असा आपण खेळामध्ये मांडीखाली दाबून ठेवतो तशा पद्धतीने त्यांनी स्वतःच्या नावाचा पत्ता असेल कदाचित, तो हुकमाचा पत्ता त्यांनी अजूनही दडवून ठेवलाय. कदाचित 4 तारखेच्या मेळाव्यात किंवा त्यानंतर ते याविषयी बोलतील आणि त्यानंतरच उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मनसेची युती होणार का हे स्पष्ट होईल. त्यामुळे सस्पेन्स अजूनही आहे.